धक्कादायक. सौंदाण्याच्या श्री रामदेवजी बाबा मंदिरात 12 लाखांची धाडसी चोरी. मुंबई आग्रा महामार्गावरील देवळा फाटेजवळ असलेल्या सौंदाणे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री रामदेवजी बाबा मंदिरात रविवारी मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दानपेटी फोडली आणि त्यामधील सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून चोरटे जवळपास 1 तास मंदिरात वावरत चोरी करत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचे सचिव शरद कुमावत व पुजारी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात झोपलेले होते. याच संधीचा फायदा घेत 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी जड असल्यामुळे ती उचलून नेणे शक्य नसल्याने चोरट्यांनी दानपेटीची 2 कुलपे तोडून त्यामधील भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 5.5 किलो वजनाचे चांदीचे छोटे मोठे मुकुट, कडे, घोडे, रत्नांचा हार तसेच अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचे गुप्तदान असा एकूण सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता पूजेसाठी आलेले पुजारी राधेश्याम महाराज यांना मंदिराच्या मागील गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तात्काळ शरद बागोरे यांना याची माहिती दिली. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष निलेश कर्णावट, मनोज पवार, दादासाहेब पवार, यशवंत कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेत मालेगाव तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंत, हवालदार तुषार अहिरे, आवारे पोलीस पाटील श्रावण थेरनार, कोळी व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यांचे फिंगरप्रिंट तज्ज्ञ API कांबळे, अमोल गांगुर्डे, हरीश माळी तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय. घटनेची माहिती गावात पसरताच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली. सौंदाण्याचे सरपंच चेतन पवार, देवस्थानचे ट्रस्टी दिलीप बाफना, विनोद पाटणी, सुभाष बाफना, राज छाजेड, उत्तम टाक, नथा देवरे, घनश्याम कर्नावट, पापा टाक, निलेश टाक, संदीप पवार, अनिल पवार यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन या चोरीचा तीव्र निषेध व्यक्त केला. श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात चोरी झाल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून करण्यात येत आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. मी रात्री 10-10:30 वाजता इथं आलो. नंतर लाईट गेलेली होती. त्याच्यानंतर लाईट आली 12 वाजता. तोपर्यंत आम्ही पुजारी आणि मी बातचीतच करत होतो. त्याच्यानंतर आम्ही मग झोपलो. त्याच्यानंतर ते थोडंसं सगळे गेट आम्ही सगळे लावून घेतले. इथं सगळं कंपाऊंड आहे आजूबाजूला. आणि परत आम्ही नंतर झोपलो. झोपल्यानंतर सकाळी पुजारी उठले 5-5:30ला. त्यांनी पुढचा गेटला कुलूप लावलेलं होतं. त्यांनी चावी घेतली. चावीने ते गेट खोलला व नंतर लगेच मला उठवलं त्यांनी की ये क्या हो गया ऐसा. मग मी जाऊन बघितलं तर लगेच सगळं अस्तव्यस्त सामान पडलेलं होतं. तर तरी ते दानपेटी त्यांनी तोडलेली जे सगळे. त्याच्यामध्ये जवळजवळ 5-1 किलोचा ऐवज होता. चांदीचे घोडे, काही त्याचे देवाचे मुकुट, काही हातातले कडे वगैरे, तो गळ्यातला हार होता डायमंडसारखा. त्यांनी तोंड वगैरे तर काही बांधलेलं नाही. राहणार सौंदाणे. मी श्री रामदेवजी बाबा मंदिर देवळा फाटा सौंदाणे येथील अध्यक्ष पदावरती असून काल रात्री 12 ते 1च्या दरम्यान मंदिराचे सचिव श्री शरद बागोरे व पुजारी राधेश्याम पांडे मंदिर परिसरात झोपले असताना काही अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील साईडच्या दरवाजातून प्रवेश केला व त्यात आतमध्ये जाऊन जे मंदिराची दानपेटी, मौल्यवान दागिने त्या दानपेटीतून चोरले. ते मंदिराचे कुलूप तोडले व त्यानंतर मौल्यवान ऐवज घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच जेव्हा पुजारी यांना कळाली तेव्हा त्यांनी आम्हाला तात्काळ संपर्क साधला असता आम्ही सर्व सकाळी 5-5:30च्या दरम्यान
मंदिरावर तात्काळ धाव घेतली व इतर परिसरातील सर्वांना बोलवलं. काय काय केलं? मंदिरातील दानपेटीमध्ये मुख्य वस्तू म्हणजे मंदिराचा जो उत्सव मूर्ती असते त्यावेळेचा प्रदर्शनातला घोडा आहे, जो मंदिराचा चांदीचा घोडा, जवळपास वजन 2.5-3 किलोचा घोडा असतो व मूर्तीच्या कंठहार, मुकुट, हातातील चांदीचे कडे व चांदीचा भाला व भक्तांनी अर्पण केलेले जवळजवळ 107 छोटे छोटे घोडे जे आम्ही जपून तिथे ठेवलेले होते व तसेच काही छोट्या छोट्या किरकोळ चांदीच्या वस्तू ज्या पुरातन सांभाळून आम्ही ठेवलेल्या होत्या त्या सर्व एक साथ चोरीला गेला व पैशांच्या स्वरूपात, रोख स्वरूपात असलेली रक्कम सुमारे आसपास 40-50 हजारच्या आसपास रक्कम ही चोरीस गेलेली आहे. मिळाली असता आम्ही गावातील पोलीस पाटील श्री श्रावण खैनार यांना संपर्क साधला. ते पण घटनास्थळी परत हजर झाले व त्यानंतर मालेगाव पोलीस स्टेशनला 112वर संपर्क साधल्यानंतर मालेगाव पोलीस स्टेशनचे PI साहेब, शेजवळ साहेब ते पण त्वरित घटनास्थळी आले. त्यांनी सगळी पाहणी केली असता मालेगावचे तालुका पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी त्यांनी येऊन घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर नाशिक ग्रामीणचे डॉग स्क्वॉड त्यांनासुद्धा पाचारण करण्यात आले. तर श्वानाने मंदिराच्या मागील साईडचा जो भाग आहे तिथला रस्ता दाखवला गाडींचा. तसेच त्याच्यानंतर आता फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्यांना पाचारण करण्यात आलं व ते आता त्यांचे काम बजावत आहेत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.